हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज खूप दिवसांनी आपला व्लॉग येत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे भिवंडीमध्ये तेथे. आई आणि त्याचं शाळेतील काही स्टाफ आहे आणि काही फॅमिली मेंबर्ससुद्धा आहेत. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी. आणि तिथून जवळच असणारं वज्रेश्वरीचं मंदिर आणि गरम पाण्याच्या कुंडावर पण आम्ही जाणार आहोत. तर आजचा व्लॉग तुम्हाला जर पाहायचा असेल, शिवाजी महाराजांचं मंदिराचं दर्शन तुम्हाला जर करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हमारे यात्रा परिवार के सभी सदस्यों का स्वागत है। आप लोग अभी छत्रपति शिवाजी महाराज मंदिर के दर्शन के लिए जा रहे हैं। वो बहुत बढ़िया अद्भुत मंदिर बना है। तो लगभग हम लोग 10:30 बजे पहुंचेंगे वहां पर। 1-2 घंटा वहां घूमेंगे, उसके बाद वहीं से भोजन वगैरह ग्रहण करके फिर आगे की अपनी यात्रा शुरू होगी वज्रेश्वरी गणेशपुरी की तरफ। तो न जाने कब कोई तारा टूट जाए, न जाने कब कोई आंसू छूट जाए, इतनी सी तो जिंदगी है, मुस्कुरा लीजिए, न जाने कब बचे खुचे दांत भी टूट जाए। इसलिए हंसते रहिए, हंसाते रहिए और जीवन को अच्छी तरह से आगे बढ़ाते रहिए। इस बस को पूरी तरह खचाखच भरने वाले जिनके नाम से ही सब लोग जुड़ जाते हैं, ऐसे मैं बोलूंगा 1 2 3 4 तो आप बोलेंगे अमरनाथ सर की जय जयकार। 1 2 3 4 अमरनाथ सर की जय जयकार। 1 2 3 4 अमरनाथ सर की जय जयकार। कि अगर जैसे ही पता चलता है कि कहीं ये है तो सारी मोतियां अपने आप धागे में आके माला बन जाती है। और अगर उनको अपनी मित्र मीनल मैडम और अवंतिका मैडम का साथ हो तो मुझको लगता है 100 सीटर भी बस कम पड़ जाएगी। तो मैडम के लिए भी जोरदार तालियां बजाइए साहब, जोर से बजाइए, जोर से बजाइए, दिल से बजाइए। अचानक करो तो अरे निक तो। और वैसे हमारी मैडम को जल्दी कोई चीज पसंद नहीं आती है, लेकिन इस परिवार के साथ यात्रा करना बहुत अच्छा लगता है। क्योंकि मैं कल आज बीमार थोड़ा था तो मैं नहीं आने का सोच रहा था कि भाई चलो रेस्ट करूंगा, लेकिन ये परिवार के बारे में कि भाई अपन सब साथ में जा रहे हैं तो फिर हसीना को भी रहा नहीं गया, बोली नहीं चलो तुमको भी चलना है। दवा वो अपने पास रख ली, बोली मैं तुम्हारा ख्याल रखूंगी। तो हसीना के लिए भी जोरदार तालियां बज जाए। हेलो बोल, हेलो जॉनी जॉनी बोल। हाँ बोल, जॉनी जॉनी बोल बोल। यस पप्पा। हाँ ईटिंग शुगर। आवाज कुठून येतो? बोल बोल बोल। झालं नाही बोलायचं। हाँ बोल, स्टार्ट कर बोल। ए आवाज नाही येत तो म्हणतो येतोय। आवाज वाढव। ए आवाज नाही येत, येतोय येतोय म्हणतो, इंग्लिश म्हणतो येतोय। तर या ठिकाणी आता आम्ही सगळे फ्रेश व्हायला उतरलेलो होतो आणि आता 5-10 मिनिटांतच शिवाजी महाराजांच्या मंदिरात आम्ही पोहोचणार आहोत। गाडीमध्ये आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि थोडेफार माईकवर गमती झाला। माईकवर काही लोकांनी गाणी म्हणाली, म्हणजे शावणीने गाणी पाहिली, तुम्ही बघितलीच असेल। तर आता 10 मिनिटात आपण पोहोचणार आहोत शिवाजी महाराज मंदिरामध्ये। शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये। तर आता आम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत। सुंदर असं मंदिर आहे। गाडी आहे, गाडी समोर उशू।
चल ते बघ थांबलेत सगळे चला. पाव जल रहा है सोनू तेरा? पाव नहीं जल रहा है ना मेरे सोनू का? खूप खूप धन्यवाद सर्वांचा. आपण या शक्तिपीठामध्ये उपस्थित झालात. नक्कीच आपल्या क्लासेसच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित झालात तर आपलं मनोगत आपण व्यक्त करू शकता की आपण या महाराष्ट्रातील पहिलं हे शक्तिपीठ शिवरायांचं मंदिर आहे. घेऊन आलात. आपण नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करा. महाराज श्रीपती भूपती प्रजापती सीधा काढा दे, सीधा काढा दे. याच्यावर सुद्धा नाही, सीधा काढा दे. मुझे यात्रा के बारे में यही करेगी. आणले तर त्या लोकांनी आपल्या लोकांनी आपल्याला नॉलेज आहे आपल्याला आपण बसून वाडीमध्ये ते लोकांचं बघायमध्ये आता आपल्याला काय समजतं आणि शिवाजी सावंतांचं जेव्हा पुस्तक आहे प्रेम दांडे यांचं कुमारी निर्मिती संजय पाटील यांनी या शक्तिपीठाला आर्थिक सहकार्य म्हणून 1,001 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलं.
ठाणे डोकादेवरनं के संजय सहदेव पाटील यांच्या स्मरणार्थ मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मुंबईवरून आलेले आमचे संजय दादा पांगारे या दादांकडनं एक बसमध्ये आले पण नावाचा उल्लेख करावा येथे ते सुद्धा करत आहात. नंतरही मी त्यांच्याही मनापासून मी आभार व्यक्त करते. शांतता राखायची आहे. सर्व शिवभक्तांना विनंती असेल शांतता राखायची आहे. डोळ्यावर जर गॉगल असेल नंबरचा गॉगल चालेल. तर या ठिकाणी आता आम्ही शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या बाजूने 4 बुरुज सुद्धा केलेले आहेत आणि सुंदर अशी रचना केली आहे मंदिराची. तर 4 बुरुज 4ही बाजूला आहेत. आता आम्ही त्याच्यावर वरतून चालत आहोत. समोरच बुरुज आहे. समोर हा बुरुज आहे. सुंदरसा बुरुज. 4ही बाजूला बुरुजाची रचना केली मंदिराच्या. हां खरे गुरुज बघितले. रायगडावर कधी इतक्यात गेले तुम्ही? 2 वर्ष झाले असतील ना. तर अशा पद्धतीने आमचं मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. बुरुज पाहून झालेले आहेत. सुंदरशी रचना आहे महाराजांच्या मंदिराची. आणि या ठिकाणी मंदिर तुम्ही माझ्या मागे पाहत असाल. तर आता मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही थोडं जेवण करणार आहोत कारण की आता वाजलेलं आहे जवळजवळ 1. थोडं हॉटेलमध्ये खाणार आहोत आणि तिथून आम्ही जाणार आहोत वज्रेश्वरी आणि गणेशपुरीला. तर तिकडचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. लांबून खराब रस्ता असल्या कारणाने दर्शनासाठी येतो. महाराजांना डोळे भरून बघा. महाराजांच्या जन्मदान आलंय आईकडनं 201 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. धन्यवाद. नीट बरा नाही तर परत तुम्ही तुमच्या ॲड अशी होईल यूट्यूबला चांगली नाही होणार. नीट काय परत डेंजर येतो स्ट्रॉंग येतो. कोण आहे स्ट्रॉंग? तर या ठिकाणी आता आम्ही पोहोचलेलो आहोत वज्रेश्वरी मंदिरात आणि दर्शन घेऊन झालेलं. आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून आजचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले नाही. आता इथून आम्ही निघणार आहोत आणि जाणार आहोत गणेशपुरीला. तिकडे गरम पाण्याच्या कुंडातसुद्धा जाणार आहोत. त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे गणेशपुरीला आणि गणेशपुरीच्या मंदिरात आम्ही तर दर्शन घेणार आहोत आणि गरम पाण्याच्या कुंडात सुद्धा जाणार आहोत. शाहू इकडे ये. तिकडे काढायची चप्पल पुढे. तर
तर आता आमचं इथे गणेशपुरी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. तर आम्हाला खूप मजा आली आहे. मजा आया ना आपको भी? फिर बहुत मजा आया. और नेक्स्ट ट्रिप में भी जाएंगे नेक्स्ट सर? हाँ, एक बार फिर जाएंगे. तर वापस फिर ब्लॉक में आ जाएंगे. हां तर पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय.